मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा. माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा, माहेर वाशिणींच्या हक्काचा. ये बात क्या बात है. मला सांगा किती जणी माहेरी जातात वर्षातून 10-15 वेळा? 10-15 एवढे जाता? सासरचे पाठवतात तुम्हाला? कमाल आहे. क्या बात. एकदा सासरच्या लोकांसाठी जर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. पण काय ताई अशा असतात की बिचाऱ्यांना खूप इच्छा असून सुद्धा त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळे माहेरी जाता येत नाही आणि त्यामुळेच हे जे खास माहेर तुमच्यासाठी इथे आणलेलं आहे आणि त्या माहेरी तुम्ही इथे आलेले आहे त्याच्यामुळे आपण आता जाणार आहोत तुमच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव रुपाली निमकर. रुपाली ताई, काय माहेर म्हटल्यानंतर काय डोळ्यासमोर येतं? कोण डोळ्यासमोर येतं माहेर म्हटलं की हा सगळा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे सगळे आजी आजोबा आई वडील बहीण भावंड सगळी समोर येतात. त्यातल्या त्यात मला एक प्रसंग भावनिक असा सांगावासा वाटतो तो माझ्या वडिलांचा. वडील माझ्या आता सध्या नाही आहेत. 15-20 वर्ष म्हणजे माझं लग्न झाल्यावर लगेचच वारले ते. माझं लग्न झाल्यानंतर माझी जरा तब्येत बिघडलेली होती तर त्यांना पायानं आधू होते ते आणि दिसत पण नव्हतं त्यांना. असं त्यांना मला बरं नाही हे कळाल्यावर ते बसनं एकटेच सातारला आले. कराडवरनं एकटेच. जवळजवळ 90% दिसत नव्हतं तरी पण ते आले आणि आल्यानंतर घरात आल्यानंतर मी नमस्कार करून मिठी मारली तर त्यांना ताप होता अंगात. मी म्हणलं अहो तुम्हाला ताप असताना तुम्ही इकडे कशाला? तर तुला बरं नाही म्हणून मी आले आणि त्याच्यानंतर थोडे सामान्य ते गेले. ती चुटपुट अगदी मला लागून राहिलेली आहे आणि म्हणजे हा माझ्या दृष्टीनं खूपच प्रेम तसं मला मिळालंच नाही कुणाचं. पण बाबा म्हटल्यानंतर त्यांचं पहिलं प्रेम तर लेकीवरती असतच असतं. बाबा कुठल्या नावाने हाक मारायचे तुम्हाला? तायडी म्हणायची मला सगळेच घरात. तायडी बोलत. आता ते हाक मिस करत असाल ना तुम्ही? हो, ते खूपच मी मिस करते. माझे वडील बाकीचे तर आहेतच पण हा प्रसंग मला जरा मनाला भावणारा आणि लागून गेलेला आहे तो मी सांगितला. त्याच्यात माझ्या आजीचा एक कॉमेडी प्रसंग आहे तो पण सांगते. आजी माझी एक 90 वर्षाची आईची आई होती. ती 90-92 वर्षाची होती पण ती दवाखान्यात गेली की तिला जरा बरं वाटायचं काहीतरी होत असले की आणि औषधं घेऊन यायची आणि औषध आणले की गोळी गिळता येत नाही म्हणून ती भांड्यात वगैरे टाकून ठेवायची आणि तिला वाटायचं काय की आता तर विरघळलं की घेऊयात म्हणून आणि थोड्या वेळानं ती विसरून जायची आणि तिला वाटायचं काय गढूळ पाणी झालंय वाटतं हे म्हणून ते फेकून द्यायची आणि न औषध घेताच बरी व्हायची. एक छानसा प्रेम. अच्छा, क्या बात आहे. तुमच्या बाबांचं तुमच्यात इतकं प्रेम होतं. काय त्यांना सांगू असं वाटतंय तुम्हाला? बाबांच्या बद्दल मला नेहमीच तेच. मला इतक्या वर्षानं देखील ह्या माहेरची खूपच आठवण आली ह्या सोहळ्यामुळे आणि खरंच मी माहेरात जाऊन आले आहे आणि त्यांचा माझ्या बरोबर आशीर्वाद सतत आहेत ते जरी नसले. नक्कीच. इतक्या ह्याच्यात आजारी असताना आले तसंच असं जाणवतं ना ह्या सोहळ्यामुळे मी माहेरात आहे असं मला. हो की नाही? क्या बात आहे. हे हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे आणि हे जे हास्य आहे ना हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे कारण ह्यानी आम्हाला अजून ऊर्जा मिळत असते. ताई खूप छान तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुम्ही बसू शकता. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव जयश्री नागेश सगरे. जयश्री ताई, माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर रहमतपूर, सासर सातारा. सासर सातारा. किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 30-35 वर्ष झाली. 30-35 वर्ष. 30-35 वर्षात अजूनही माहेरी जाणं होतं? माहेरी जायला माझं कोणच नाही. 2 बहिणी आहेत त्या आपापल्या संसारात गुंग आहे. कारण फक्त या माध्यमातून माझे वडील आणि माझी आई हे 2 शब्द सांगायसाठी मी येत होते. अच्छा, सांगा की. तुम्ही बोला, व्यक्त व्हा ताई. माझे वडील हे अचानक नामस्मरण करीत असतानाच कलावती आईंच्या दर्शनात समर्पित झाली. अच्छा. त्यांना पाठीमागणं काहीही कळालं नाही.
त्याच्या लक्षानं माझी आई 10 वर्ष कशी तरी हातरुणाला लोळून होती, तीही गेली. पण माहेर म्हणतं की दारात वडील आणि चुली पुढं आई ही फार महत्त्वाची असते. कारण भाऊ हा माहेरचा येणारा आपला सांगाव आहे. कितीही आपण मोठ्यांदा ओरडून सांगितलं, जरा जरी आपल्याला लागलं किंवा काय झालं तर आपण फक्त आई ग म्हणतो. पण मोठा एखादा डोंगर जर कोसळला तर तिथं बाप रे हा शब्द बाहेर पडतो. कारण आई ही आई असते आणि वडील हे वडील असतात. माहेरला गेल्यानंतर माहेर पण हे फक्त आई आणि वडील यांच्यातच जास्त सुखावलं जातं. नंतर एक भाऊजं येते, वहिनी होत्यात, सगळा संसार त्यांचा चालू होतो. आपण आपल्या संसारात गुरफटलेला असतो. मला एवढंच सांगायचं आहे, माहेरसारखं आणि सासरसारखं दोन्ही एकत्र जुळून राहील ते माहेर. वा, किती सुंदर ताई तुम्ही बोललात, खूप सुंदर बोललात तुम्ही. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुमच्यातलं एक तुम्ही बोलत असताना एक वाक्य मला इतकं आवडलं ना, की म्हणजे दरवाजात वडील आणि चुलीसमोर आई, बाहेरचा सांगावा म्हणजे भाऊ, हे अत्यंत महत्वाचं वाक्य आणि इतकं गोड वाक्य ना. मला खरंच इतकं, आता खरं तर ते बोलताना अंगावरती मला एकदम काटा आला आणि डोळे हलकेसे माझे पाणावले. मला खरंच आवर्जून सांगावं असं वाटते की मी खरंच खूप नशिबान आहे की महाराष्ट्रातल्या तमाम तायांच्या माहेरचा मी एक सांगावा म्हणून इथे येतो आणि ती संधी मला सन मराठीने दिली. मी त्यासाठी मी खरंच सन मराठीचे अगदी मनापासून आभार मानतो. मला भाऊ नाही, माझा भाऊ म्हणून तुम्ही आहात. म्हणून मी आज तुम्हाला हे स्पष्टपणे सांगू शकले. मला भाऊ नाही. खूप सुंदर ताई. ताई, पण काय अशी आईची किंवा बाबांची तुम्ही आठवण सांगाल किंवा एखादा प्रसंग तुम्ही सांगाल? माझे वडील, मी बाहेर गेले म्हणून माहेर लग्न झाल्यानंतर थोडा रुसवा, राग, घरातलं वातावरण याच्यावर मी फार रुसून गेले. पण माझ्या वडिलांनी रात्री 11 वाजता गाडी करून माझी लेक कुठं आहे म्हणजे आहे, सुखरूप आहे, व्यवस्थित आहे, दवाखान्यात आहे. हा त्यांचा कळकळीचा दिलेला एक आशीर्वाद म्हणा किंवा मायेचा ओलावा म्हणा, हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आणि खरं तर ना, म्हणजे मला एक किती खरंच आवर्जून सांगावंसं वाटतं की वडिलांचं प्रेम हे असंच असतं, ते दिसत नसतं पण ते असतं. आणि आईचं असतं जे दिसत असतं. आई ओक्साबोक्सी ओरडून सांगू शकते पण वडील तसे सांगू शकत नाहीत, पण त्यांच्या मायेचा अंत लागत नाही, हे तितकंच खरं आहे. ताई, खूप सुंदर बोलतेस तुम्ही. तू बोलत असताना आता खरंच माझ्या डोळ्यासमोर माझे एवढे एका क्षणामध्ये असे उभे राहिले आणि काही प्रसंग सुद्धा लगेच माझ्या डोळ्यासमोर आले माझ्या वडिलांचे. ताई, खूप छान बोललीस आणि तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. कसं वाटतंय तुला, तुझ्या मनातलं व्यक्त होऊन कसं वाटतं? मस्त वाटलं, छान वाटलं. माहेरात थोडंसं का होईना पण आज उजळपणा आला असं वाटायला लागलं. थँक्यू. खूप सुंदर ताई, खूप सुंदर. काय झालं, तू का रडते? ओरडून येते, नको. माहेरच्या या भाऊक आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाच्या भागामध्ये. आणि या सगळ्या तायांच्या चेहऱ्यावरती आता आनंद आणि हास्य आणण्यासाठी आणि हे वातावरण जर आता खेळीमेळीचं करण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळासाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. नमस्कार. क्या बात आहे तायांनो. माहेरच्या आठवणीनंतर आपण आता खेळायला सुरुवात करणार आहोत, पण त्या खेळासाठी आपल्याला 14 ताया हव्या आहे. आणि ही जी माझ्या बाजूला खुर्ची आहे ही साधी सुधी खुर्ची नाहीये, तर ही आहे मानाची खुर्ची आणि या खुर्चीसाठी सगळे खेळ आहे. आणि 14 ताया आपण निवडणार आहोत, पण त्या लकी ड्रॉ मधून. आणि त्यासाठी मला बॉक्स घेऊन तुमच्याकडे यावं लागणार आहे. कुठे आहे तो बॉक्स? लवकर द्या रे. शपथ.
बात आहे यार. आणि या बॉक्स मध्ये सफेद आणि लाल चिठ्ठ्या होत्या. ज्या तायांच्या हातामध्ये लाल चिठ्ठ्या आहेत त्यांनी हात वरती करायचं आणि उभं राहायचंय, कारण त्या जाणार आहेत आपल्या खेळामध्ये. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. अरे क्या बात है. व्हेरी गुड. क्या बात आहे. बघितलं, आनंदाला वय नसतं हे लक्षात घ्या. आनंदाला, उत्साहाला अजिबात वय नसतं. क्या बात आहे. का जोरदार टाळ्या आईंसाठी झाल्या पाहिजेत. आणि आपण आता पहिला खेळ सुरू करणार आहोत. पहिल्या खेळाचं नाव आहे, आणि आता आपण आपला पहिला खेळ सुरू करूया. हा खेळ असा आहे की या खेळामध्ये संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या तायांनी नाचायचंय. हा, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. उभं राहिल्यानंतर अजिबात हलायचं नाही. जी ताई हलेल ती ताई बाद. तर सुरू करूया, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. दिल देके तू बन जा मेरी बायको, दूसरी पोरगी मैं देखूं काय को. मेरी है तस्वीर तेरे आंखों में, फिर होठों पे काय को. नकू नकू काय गे सकू, 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 काय गे सकू. स्टॅच्यू. काय बोललोच नाही मी. या ताई तुम्ही पण बाद झालेले. या ताई तुम्ही हल्लात, तुम्ही बाद झाल्यात. या ताई तुम्ही पण हल्लात, तुम्ही पण बाद झाल्यात. आणि आपल्या पहिल्या खेळातून ह्या 10 तया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, आणि हा खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर काही प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे. जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती घ्यायची आणि उड्या मारत मारत ती समोरची सफेद लाईन आहे ती पार करायची. पहिल्या 5 तया ती सफेद लाईन पार करतील, त्या जातील आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, चला ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना. चला तर मग तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. क्या बात है. व्हेरी गुड. मस्तच. ये बात आजी मस्तच. हा, व्हेरी गुड. हा, ये बात. उड्या मारत परत जायचंय. उड्या मारत परत जायचंय. हा, ये बात. हो हो. हा, व्हेरी गुड. ये बात. हा, हे दोन कुठे, हे दोन कुठे लावणार. हा, हे दोन कुठे, लवकर लवकर. हा, व्हेरी गुड. हा, आजी मस्तच. ये बात. हा, ये बरोबर आहे, बरोबर आहे. हा, गुड गुड गुड. हा, व्हेरी गुड. हा, ते खायले तिथं. अरे त्यांनी घेतले तुमच्या. अरे ह्यांच्यात 2 तुम्ही घेतलेत. अरे अरे काय चाललंय इथं. आता या देऊ द्या.
हा व्हेरी गुड. हा हा ठीक आहे. हा आणि 5 ताई आलेले आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. आता खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची, त्या खुर्चीवरती सुई आणि धागा आहे. त्या सुईमध्ये तो धागा बरोबर ओवायचा आहे. ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय. मग ती सुई तिथे खुर्चीवरती ठेवायची आहे. लंगडी घालत घालत त्या लगोऱ्यांपर्यंत जायचंय आणि तुमच्याच रिंगणामध्ये त्या लगोऱ्या बरोबर व्यवस्थित रचायच्या आहेत. रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि मग धावत जाऊन ती समोरची सफेद लाईन पार करायची. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. या लंगडी. हा व्हेरी गुड. लवकर पका. हा लवकर ये पास. हा सुई ओढायचं सुई. हा व्हेरी गुड लवकर. अरे लवकर. क्या बात है भाई, लवकर. अरे पुन्हा इथं पण नाहीये. लवकर इथे ये. व्हेरी गुड. हा लगोरी ओरडलेली नाहीये. लगोरी इथे लवकर ये. लगोरी ओरडायचंय. हा लवकर. हा अरे बापरे. हा शाबाश. हा व्हेरी गुड. हा होऊ दे. पडली. लवकर. शाबाश. या पाच. अजून लवकर. ये लगोरी. अरे दोन ताई आलेले आहेत शेवटच्या खेळामध्ये आणि तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा. अर्थातच आपल्या या मानाच्या खुर्चीसाठी. कसं वाटतं या शेवटच्या खेळापर्यंत तुम्ही आला तेवढ्या 14 तायांमधून? खूप मस्त. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. नाव काय तुमचं? गौरी कुलकर्णी. गौरी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष. 9 वर्ष. हो. भाऊजी काय करतात? शेती करतात. व्हेरी गुड. क्या बात आहे. ताई तुझं नाव सांग. मानसी फडतरे. मानसी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 25व चालू आहे. 25व चालू आहे. आणि ह्या शेवटच्या खेळापर्यंत तू आलीस. एक्साइटिंग. क्या बात आहे. व्हेरी गुड. बघूया आता ह्या 2 ताईंपैकी कोण होणार आहे हुकमाची राणी. माईक धर हातामध्ये आणि मी सांगतो तसं करायचंय. पण त्यासाठी प्लीज. माईक प्लीज नाही. म्युझिक प्लीज. हा म्युझिक प्लीज. असं कसं केलंय तू? आता ही ताई बघ किती मस्त करून दाखवेल. हा या आता. हा रेडी. म्युझिक प्लीज. भाऊजी बघणार आहेत. हा तर आता सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. थांबायचं नाहीये. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. अरे बापरे गरबा. ठीक आहे. ओहो. हा लवकर. या लवकर ताई लवकर ये ना इथं. ये बाप. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप अभिनंदन. आणि सन मराठीकडनं ही एक छोटीशी आठवण. कसं वाटतं?
खूप आनंद होत आहे. खूप आनंद होतोय की नाही? हा गेम पूर्ण खेळली. क्या बात, येस दॅट्स द स्पिरिट. हा गेम पूर्ण खेळली, हे फार महत्वाचं आहे. ताई खूप खूप अभिनंदन. तू बसू शकते. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.